नमस्कार मंडळी. सर्वप्रथम आपल्या सर्वांचे मनापासून आभार. आज खास काही क्लायंट्सने केलेल्या विनंतीवरून आजारपण, सीझनल आजारपण आणि पत्रिकेतील आजारपणाचे योग आणि त्यावर थोडीशी माहिती आपणास मी देण्याचा प्रयत्न करत आहे. जसं आपण जाणतो की आता पावसाळ्याचा सीझन आहे आणि काही मोठे ग्रह बदल पण यावेळेस झालेले आहेत. पैकी शनी बदल झालेला आहे, गुरु बदल झाला आहे आणि राहू बदल झालेला आहे. माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलं होतं की राहू बदल म्हणजे दुसरं तिसरं काही नसून उच्च होणारा राहू हा एका अर्थाने आपल्याला कार्यक्षेत्रात बदल, नवीन नोकरीची संधी, परदेश गमन किंवा आत्ताच्या कार्यापासून दुसऱ्या कार्याकडे नेणारा हा एक बदल असणार आहे की ज्याच्यामध्ये खास करून मार्केटिंग, सेल्स, प्रमोशन, HR आणि टेक्नॉलॉजीशी रिलेटेड, त्यातल्या त्यात कम्प्युटर्सशी रिलेटेड व्यक्तींच्यासाठी एक नोकरीमध्ये बदल दिसून येतो आहे. आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा सायबर क्राईम हे राहूचं कार्यक्षेत्र आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपण या क्षेत्राकडे वळाला तर जास्त आपल्याला फायदा होऊ शकतो. आजारपणांच्या बाबतीत पण मी मागच्या वेळेसच सांगितलं होतं, राहू केतू हे दुसरं तिसरं काही नसून पत्रिकेमध्ये आपल्याला इन्फेक्शन्स किंवा आजारपण याच्यावरनं पाहता येतात. अनेक वेळेला केतूच्या महादशेमध्ये आपण सायकोसोमॅटिक डिसीजेस किंवा बरेचसे डिसीजेस जे डिमेन्शिया, स्क्रिझोफोनिया आणि मेमरी लॉस वगैरे असे आपल्याला दिसून येतात. केतूची महादशा म्हणजे मानसिक ताणतणाव आणि दडपणाची दशा असते आणि त्याच्यामध्ये आपल्याला बऱ्याच वेळेला उपचारांमध्ये केलेल्या चुका किंवा अनावश्यक उपचार सुद्धा दिसून येतात. त्यामुळे केतूच्या महादशेत जात असताना खास करून लोकांनी गणपतीची पूजा करणं आणि माफक औषधोपचार घेणं आणि खास करून सूर्याला जल चढवून सूर्यप्रकाशात एक तासभर सकाळच्या वेळेस व्यायाम करणं हे अतिशय लाभदायक असतं. गणपतीची पूजा आणि ओम गंग गणपतये नमः जाप हा केतूच्या महादशेमध्ये आपल्याला सर्व प्रकारच्या मानसिक त्रासातून आपली मुक्तता करतो. लाल रंग आणि कपाळावर खास करून महिलांनी लाल रंगाचं गंध लावावं हे आपल्याला अतिशय लाभदायक ठरतं आणि याच्यातून आपल्या शरीरातल्या ऊर्जेचा जो मूलाधार चक्रामध्ये अडकलेली ऊर्जा असते त्याच्यावर परिणाम चांगला होतो आणि आपल्या शरीरामध्ये प्रतिकारशक्ती वाढायला सुरुवात होते. मंत्र आहे ओम गंग गणपतये नमः. आता आज आपण जो विषय खास करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये पावसाळ्यातील आजार किंवा रोग. आता याच्यामध्ये आपण पाहतो की जसा पावसाळा सुरू झालेला आहे, हवेमध्ये इन्फेक्शन्स, व्हायरस, पूर्वी आपण पाहिलं कोरोनासारख्या व्हायरसने नुसता उच्छाद मांडला होता. आता करोना नाही पण करोना सदृश एखादा व्हायरस म्हणजे त्यासारखेच दिसणारे लक्षणं असणारा व्हायरस आपल्याला जरूर जाणवेल आणि त्याच्यामध्ये आपल्याला त्याची दखल घेणं भाग पडेल. आणि हा तेवढा तीव्रतेचा नसला तरी देखील 8-10 दिवस तरी आपल्याला सर्दी, खोकला, ताप, घसादुखी आणि खास करून व्हायरल इन्फेक्शन्स म्हणजे फीवर वगैरे अशा गोष्टींचा त्रास हा होणार आहे. या काळामध्ये खास करून व्यक्तींनी आपल्या शरीरामध्ये व्हिटॅमिन C जास्तीत जास्त घेण्याचा प्रयत्न करावा. सूर्यप्रकाश जेव्हा जेव्हा मिळेल त्यावेळेस सूर्यप्रकाशात आपण उभे राहावं आणि सोसवेल असं लिंबू पाणी किंवा खास करून लिंबाचा आहारामध्ये किंवा व्हिटॅमिन Cचा समावेश करून घेणं आवश्यक आहे. ताकसुद्धा हे अतिशय रामबाण याच्यावरती उपाय आहे. आणि विश्रांती, भरपूर पाणी पिणे हे यासाठी आवश्यक आहे. पत्रिकेवरनं आपण कसे पाहतो हे आजार आपल्याला होतील किंवा आपल्याला कुठले आजार होतील हे पत्रिकेवरनं साधारणतः कसं लक्षात येतं. जसं मी म्हणलं, राहूचे आजार हे व्हायरसशी निगडीत आहेत. राहू म्हणजे विषबाधा, आपण त्याला व्हायरस म्हणूयात. आणि केतू म्हणजे सायकोसोमॅटिक डिसीजेस की जे डिसीजेस आहेत पण त्याचा केलेला बाऊ किंवा अवास्तव त्याच्यावर घेतलेले उपचार. केतूच्या महादशेमध्ये खास करून उपचार आपण सेकंड कन्सल्टेशन घेतल्याशिवाय कंटिन्यू करू नयेत. आणि राहूच्या महादशेमध्ये आपण खास करून
किंवा राहूचा जेव्हा प्रभाव जाणवतो पत्रिकेवरती, त्याच्या वेळेस आपल्याला बाहेरच्या खाण्यापिण्यातून सुद्धा विषबाधा ही होऊ शकते. थोडक्यात व्हायरल इन्फेक्शन्स इन द एअर अँड ॲज वेल ॲज फ्रॉम फूड अँड वॉटर ऑल्सो. असो, जन्मपत्रिका ही असं एक समीकरण आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला विविध भागांवरनं पत्रिकेच्या म्हणजे विविध भावांवरनं पत्रिकेच्या आपल्याला समजून येतं की या पत्रिकेमध्ये इनबिल्ट पोटेन्शियल आहे, कशा प्रकारच्या आजारांना ही व्यक्ती जास्ती करून प्रोन आहे. पत्रिकेमधलं 6 नंबर, 7 नंबर, 8 नंबर म्हणजे कन्या, तुला आणि वृश्चिक या ज्या राशी असतात, खास करून या पोट, ओटीपोट, गुह्येंद्रिय किंवा मूत्रमार्ग याच्यावर काम करणाऱ्या राशी आहे. आणि या राशीमध्ये सगळ्यात जास्त इन्फेक्शियस क्वालिटी असणारे ग्रह म्हणजे वक्री हर्षल. हर्षल म्हणजे गॅसेस, गॅस्ट्रिक ट्रबल, आपण ज्याला गॅस्ट्रोएंटरायटिस किंवा आपण गॅसेसची संदर्भात पोट फुगणं, ब्लोटिंग किंवा पोटाशी आजार किंवा आपण ज्याला म्हणतो की डिसेंट्री किंवा काही वेळेला कॉन्स्टिप्युशन, हे गॅसेसमुळे होतात खास करून. आणि याचा बोध कधी होतो, जर पत्रिकेत 6 नंबर, 7 नंबर, 8 नंबर इथे वक्री हर्षल असेल तर प्रत्येकाला समजायला पाहिजे की हा आजार नाही आहे, ही या पत्रिकेची रचना आहे की आपल्याला नॅचरली गॅसेसचा सामना किंवा वात प्रकृतीचा सामना आपल्याला करावा लागणार आहे. मग याच्यामध्ये योगासनं आणि प्राणायाम नियमितपणे करणं, पवनमुक्तासन, वज्रासन, धनुरासन इत्यादी आसनं आणि अनुलोम विलोम आणि कपालभाती असे व्यायाम प्रकार फार उपयुक्त ठरतात. हा आजार नाही आहे हे लक्षात ठेवा. वक्री हर्षल हा जर का 6 नंबर असेल तर पोटाचा त्रास किंवा कन्या राशीत असेल तर पोटाचा त्रास हा निश्चित जाणवतो. पण तो एका विशिष्ट कालखंडापर्यंत मर्यादित राहील. म्हणजे ज्यावेळी त्याची दशा चाललेली असेल, बुधाची म्हणा किंवा षष्ठेशाची किंवा अष्टमेशाची महादशा असते, त्यावेळी हा त्रास जाणवेल. आणि याच्यावर उपाय मी सांगितलेले आहेतच आपल्याला. गणपतीची पूजा ही त्याच्यासाठी उत्तम पूजा आहे. नंबर 7 म्हणजे तुला राशी. तुला राशीचा संबंध पोट, ओटीपोट, महिलांच्यासाठी गर्भाशयाशी सुद्धा येतो, पुरुषांच्यासाठी किडनी किंवा युरिनल ट्रॅकशी सुद्धा त्याचा संबंध आहे. त्याच्यामध्ये जेव्हा आपल्याला वक्री नेपच्यून किंवा वक्री हर्षल असे ग्रह दिसतात, त्यावेळी किडनी स्टोन, गॉल ब्लॅडरमध्ये स्टोन किंवा आपल्या शरीरातली जी विषारी द्रव्य आहेत ती साठून राहत आहेत पोट आणि ओटीपोटात, एवढं समजून घ्यायला पाहिजे. आणि खास याच्यावर उपाय म्हणजे रोज ताकाचा समावेश आपल्या आहारात करून घ्यायला पाहिजे आणि भरपूर पाणी प्यायला पाहिजे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे नंबर 8 किंवा वृश्चिक राशी. वृश्चिक राशीच्या किंवा वृश्चिक राशीमध्ये असणाऱ्या पापग्रहांचा खास करून परिणाम जलतत्वावर किंवा आपल्या पोटातल्या पाण्यावर होत असतो. त्याच्यामुळे पाण्यामधून होणारे इन्फेक्शन्स, व्हायरल इन्फेक्शन्स हे वृश्चिक राशीमध्ये जर का पापग्रह असतील तर आपल्याला जाणवल्याशिवाय राहत नाही. म्हणून खास करून वक्री हर्ष, वक्री नेपच्यून किंवा आपण अगदी फॉर दॅट मॅटर वक्री बुध असे ग्रह जेव्हा आपल्याला दिसतात त्यावेळी लक्षात ठेवायचं पोट, ओटीपोट, मज्जासंस्था आणि खास करून आपल्याला व्हायरल इन्फेक्शनचा त्रास जास्त जाणवणार आहे. म्हणून गणपतीची पूजा आणि नियमबद्धता किंवा साचेबद्ध आपलं आयुष्य ठरवून घ्यावं आणि त्याप्रमाणे पुढे जावं. आणि वक्री बुधावरनं विषय निघाला म्हणून सांगतो, ज्या ज्या पत्रिकांमध्ये आपल्याला बुध वक्री दिसतो अशा जातकांनी नेहमी लक्षात ठेवायचं की आपल्या पत्रिकेमध्ये आपल्याला स्किनचा त्रास सुद्धा जाणवू शकतो. अशा लोकांना त्वचेला खाज सुटणे, त्वचेवरती पिगमेंटेशन येणे, केस गळणे किंवा ड्राय स्किनचा सुद्धा त्रास होतो. वक्री बुध जर का पत्रिकेच्या वरच्या स्थानात आढळला तर समजायचं मज्जासंस्था किंवा ब्रेन स्ट्रोक्सचा सुद्धा संबंध येतो. खास करून एक सांगावं असं जरूर वाटतं, ज्यांच्या पत्रिकेत वक्री बुध असतो त्यांनी पहिल्यांदा स्मोकिंग जर करत असतील तर ते क्विट करावं. अतिशय वाईट. जसं कन्या राशी, तुला राशी, वृश्चिक राशीच्या लोकांना मी सांगतो की ड्रिंक्स किंवा अल्कोहोल हे आपल्यासाठी चांगलं मुळीच नाही आहे. त्याचप्रमाणे बुध ज्यांच्या पत्रिकेत वक्री असतो अशा लोकांना आणि जर का तो पत्रिकेतल्या मेष, वृषभ, मिथुन अशा ठिकाणी जर का आढळला किंवा पत्रिकेतल्या उदित गोलार्धात सापडला तर असं समजायचं की आपल्याला मज्जासंस्थेचा म्हणजे ब्लड सर्क्युलेशनचा त्रास होऊ शकतो. कित्येक वेळेला आपल्याला वर्टिगोचा त्रास होऊ शकतो, तर कित्येक वेळेला आपल्याला अचानक ज्याला आपण म्हणतो की चक्कर येणं किंवा मायग्रेन किंवा डोकेदुखी किंवा ब्लड सर्क्युलेशनचा सुद्धा त्रास. आणि जसं वयस्कर
मग वृद्ध व्यक्तींना स्ट्रोक्सचा सुद्धा त्रास होऊ शकतो. आता बुध म्हणजे मज्जासंस्था आहे, बुध म्हणजे त्वचा आहे. आजकाल जर का बुध वक्री दिसला किंवा बुध राहू हे कॉम्बिनेशन दिसलं, बुध समजा आपल्याला शनीच्या राशीमध्ये किंवा मकर राशीत किंवा शनीच्या संपर्कात दिसला, तर समजायचं की त्वचेला खास सुटणं, त्वचेचे आजार हे आपल्याला खास करून आढळून येतात. अशा व्यक्तींनी शक्यतो अल्कलाईन प्रॉडक्ट्सचा वापर आपल्या आहारात करून घ्यावा आणि पुन्हा तेच की पचनसंस्था आणि पोटासाठी त्यांनी व्यायाम प्रकार करायला हवेत. सूर्यप्रकाश, आपण सूर्यप्रकाशात जाऊन उभं राहावं किंवा सूर्याला जल द्यावं, सूर्याची 12 नावं घ्यावीत, सूर्यप्रकाशात चालायला रोज जावं. याने होतं काय की आपल्या शरीरामध्ये व्हिटॅमिन B3 आणि B12 भरून यायला किंवा तयार व्हायला सुरुवात होते. हे सूर्यप्रकाशाचं महत्त्व आहे. त्याचबरोबर जे हार्मोन्स आहेत शरीरात, डोपामाइन, सेरोटोनिन, यांचा स्त्राव हा नियमित व्हायला सुरुवात होते जेव्हा आपण सूर्याला जल देतो आणि सूर्याच्या प्रकाशात उभे राहतो. सूर्यनमस्कार हा अतिशय उत्तम व्यायाम आहे, अर्थात सोसेल त्यांनीच करायला हवा आहे. नियमितपणे योगासनं करा, नियमितपणे प्राणायाम करा, रोज सकाळच्या वेळेस 1 तासभर व्यायामासाठी द्या आणि आजारांना घाबरून न जाता त्याची नीट माहिती काढून घ्या. कारण आजकाल मी बघतो की बऱ्याच वेळेला लोक छोट्या छोट्या गोष्टींच्यासाठी सुद्धा स्पेशलिस्टकडे किंवा नाही जरूर जावं, त्याबद्दल माझं काही दुमत नाही आहे, परंतु त्याची भीती वाटून लोक अननेसेसरी अनेक चुकीचे उपचार सुद्धा करतात आणि चुकीची माहिती घेतात. काही वेळेला अनेक विधी चुकीचे असतात, म्हणजे विधी करायची आवश्यकता नसते तरी देखील करून त्याच्यातून मला बरं वाटेल असं काहीतरी त्यांची धारणा होते. माझं एवढंच म्हणणं आहे की ज्योतिषशास्त्र हे अत्यंत प्रभावी आणि अत्यंत अचूक शास्त्र आहे. त्याचा अभ्यास करून योग्य माहिती घेतल्याशिवाय आपण फक्त समज गैरसमज या चक्रातून बाहेर पडावं आणि आपलं आयुष्य सुखी बनवावं. मी आपल्या सगळ्यांना उत्तम आरोग्य इच्छितो आणि येणारा पावसाळा आणि येणारे सगळे सीझन्स आपल्याला चांगले जावं अशी परमेश्वराकडे प्रार्थना करतो. धन्यवाद.